हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शौर्य हा चक्क ऊर्जाला आय लव्ह यू म्हणालाय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण ऊर्जाच्या मनात अजून सुद्धा कन्फ्युजन आहे की तिचं शौर्यवर प्रेम आहे की नाही. आणि मग ती सरळ सरळ गेली गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि तेथे जाऊन तिने गणपती बाप्पालाच विचारलं की तूच मला सांग, मी शौर्यला होकार देऊ की नाही, हे लग्न करू की नाही. आणि त्याच वेळेस गणपती बाप्पाने आपला एक दूत तेथे पाठवलाय, आपल्या एका देव माणसाला पाठवलंय. आणि हा देव माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर चक्क लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या आहे. मग आता काव्या ही ऊर्जाला समजावून सांगणार आहे आणि शौर्यला हो म्हण असं सांगणार आहे. तर दुसरीकडे शौर्य खूप टेन्शनमध्ये की आता ऊर्जा आपल्याला हो म्हणेल की नाही. आणि शौर्याला वाचवण्यासाठी आले आहेत चक्क नंदिनी आणि जीवा. जीवा हा शौर्याचा बेस्ट फ्रेंड आहे. मग आता लग्नानंतर होईलच प्रेम आणि वचन दिले तुम्हाला या दोन मालिकांची चांगलीच भेळ झाली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा कोर्टात जाण्याची तयारी करत असते. तेवढ्यात मंग्या तेथे येतो आणि म्हणतो, ऊर्जा मी निघालोय, तुला सोडू का कोर्टात? तर ऊर्जा सांगते, नाही नाही, मला अजून थोडा उशीर आहे, तू जा. मंग्या म्हणतो ठीक आहे. आणि मंग्या बाहेर येऊन त्याच्या गाडीवर बसतो. तेवढ्यात परब काकू त्याला थांबवते आणि म्हणते, मंग्या माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तर मंग्या म्हणतो, हो काकू, मला उशीर होतोय जायला. तर परब काकू त्याला सांगते, अरे माझं महत्त्वाचं काम आहे ना, जा गरमागरम गरमागरम नाही, थंडगार कोल्ड्रिंक्स घेऊन ये. तर मंग्या म्हणतो, काय परब काकू, तुम्ही आता या वयात कोल्ड्रिंक पिला तर आणखीन जाड व्हाल, कोल्ड्रिंक नसती प्यायची. तर परब काकू म्हणते, अरे मंग्या नीट ऐकून तर घे, आज माझ्या अंजूला पाहायला पाहुणे येणारे, त्यांच्यासाठी आणायच्यात कोल्ड्रिंक. हे ऐकून मंग्याला खूप आनंद होतो आणि म्हणतो, आपल्या अंजूला पाहायला पाहुणे येणार आहेत, ठीक आहे, मी मस्त थंडगार कोल्ड्रिंक घेऊन येतो. परब काकू म्हणते, हो जा लवकर. आणि मंग्या डोक्यात हेल्मेट घालू लागतो. तो जाणार इतक्यात त्याला शौर्य दिसतो की शौर्य हा ऊर्जाला भेटायला आपल्या चाळीत येतोय. शौर्य ऊर्जाला कॉल करत असतो, पण ऊर्जा आवरत असते, त्यामुळे तिचं फोनकडे लक्षच नसतं, ती फोन उचलत नाही. आणि शौर्य विचार करतो, ऊर्जा माझा फोन का उचलत नाहीये. आणि तो घरामध्ये येत असतो, तो चाळीत एंटर करत असतो. पण हे पाहून मंग्याला खूप राग येतो. हा मजनू पुन्हा एकदा आला का, या मंजनूला इथून हाकलून लावावं लागेल असा विचार तो करतो. आणि शौर्य आतमध्ये जाऊ लागतो. तर तो विचारतो, ए काय रे, तू इथे कशाला आलाय? तर शौर्य सांगतो, ऊर्जाला भेटायला. मंग्या त्याला खोटं सांगतो, पण ऊर्जा घरी नाहीये, तू जा इथून. शौर्य विचारतो, कुठे गेली? तो सांगतो, ती आत्ताच बाहेर गेलीये, कुठे गेले माहीत नाहीये, तू जा इथून. शौर्य विचार करतो, आता ऊर्जाच घरी नाहीये तर घरी जाऊन काय करू. आणि तो चाळीबाहेर जाऊ लागतो. तेवढ्यात सावंत काकू तेथे येते आणि मंग्या सावंत काकूला खोटं सांगतो. सावंत काकू, तुम्हाला माहितीये का, आज आपल्या ऊर्जाला पाहायला पाहुणे येणारे, आजच तिचं लग्न जमणारे. हे ऐकून सावंत काकूला धक्का बसतो, पण त्याच्यापेक्षा मोठा धक्का शौर्याला बसतो. शौर्याचा विश्वासच बसत नाही की आज ऊर्जाचं लग्न ठरणार आहे आणि तिला पाहायला मुलाकडचे येणार आहे. आणि सावंत काकू मंग्याला म्हणते, अरे असं कसं, आम्हाला तर काही माहीतच नाहीये. तर मंग्या सांगतो, अहो काकू, लग्नाच्या गोष्टी आहे, अचानकच जमतात. मला पूर्वा काकूने सांगितलंय की आजच ते ऊर्जाचं लग्न जमवून देणार आहे आणि लवकरच लग्नाचा बार सुद्धा उडणार आहे. सावंत काकूला खूप आनंद होतो आणि शौर्य मात्र दुःखी होतो. या दोघांचं बोलणं सुरू असतं तेव्हा शौर्यला खूप वाईट वाटतं की आता ऊर्जाचं लग्न ठरणार आहे, म्हणजे आपलं प्रेम अयशस्वी होणार आहे. आणि मग शौर्य तेथून दुःखी होऊन निघून जातो. मंग्या हे पाहतो, त्याला खूप आनंद होतो की या मजनूला मी चांगलंच हाकलून लावलं, याची चांगलीच जिरवली. सावंत काकू विचारते, अरे मंग्या, पण असं कसं, पूर्वाने तर आम्हाला काहीच सांगितलं नाही. तर मंग्या म्हणतो, पूर्वा भाऊ कशाला काही सांगतील, परब काकूच्या अंजूचं लग्न ठरणार आहे ना, तिला आज मुलाकडचे पाहायला येणार आहे. तर सावंत काकू म्हणते, अरे काय मंग्या, आता तर तू ऊर्जा म्हणत होता, ऊर्जाला पाहायला मुलावाला येणार आहे, पूर्वा काकूने तुला सांगितलंय. तर मंग्या म्हणतो, नाही हो सावंत काकू, तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलंय. मला परब काकूनी सांगितलंय की त्यांच्या अंजूला पाहायला मुलाकडचे येणार आहे आणि मी त्यासाठीच कोल्ड्रिंक घ्यायला चाललोय. तुमचा ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल. सावंत काकूला कळतच नाही की हा काय बोलतोय. आणि मंग्या हेल्मेट घालतो आणि तेथून निघून जातो. सावंत काकू आपल्या घराकडे जात असते. तेवढ्यात ऊर्जा ही घरातून बाहेर पडते आणि
कोर्टात जायला निघते. आज तिला कोर्टात महत्त्वाचं काम असतं, महत्त्वाचे ॲफिडेव्हिट फाईल करायचे असतात. तर इकडे हर्षवर्धन हा विक्रांत समोर बसलेला असतो आणि विक्रांतला विचारतो, का माझा विश्वास आहे तुझ्यावर. आजपर्यंत या केसमध्ये तू मला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे आणि तू माझ्यापासून काहीच लपवलेलं नाहीये. आणि शौर्य हा 2 क्षण विचार करतो आणि म्हणतो, नाही काका, मी तुमच्यापासून काहीच लपवले नाहीये, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. हर्षवर्धन म्हणतो, विक्रांत, एक गोष्ट आपले जुने जाणते लोक म्हणायचे की वकिलापासून डॉक्टरपासून कधीच काही लपवायचं नसतं. तसंच मी आता आशा बाळगतोय की तू माझ्यापासून काहीच लपवलं नाहीये, मला सगळं खरं खरं सांगितलंय. तू पद्माबरोबर काही चुकीचं केलं नाही ना, पद्माचे आरोप खोटे आहेत ना. हे ऐकून विक्रांत खूप घाबरतो आणि काहीच बोलत नाही. विक्रांत त्याच्याकडे पाहतच राहतो. तर इकडे तीर्था खूप दुःखी असते. विक्रांत बरोबरचा साखरपुडा मोडला म्हणून ती दुःखी असते, रडत असते. विजया तिला समजावून सांगते, तीर्था अशी दुःखी राहू नकोस, रडू नकोस, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. तर तीर्था म्हणते, पण मॉम, असं आजीने का केलं? तिने माझा आणि विक्रांतचा साखरपुडा का मोडला? असं अचानक तिने का केलं? तर विजया सांगते, तीर्था, आजीने तुझा आणि विक्रांतचा साखरपुडा नाही मोडलाय, फक्त पोस्टपोन केलाय आणि आज ना उद्या तुमचा साखरपुडा होणारच आहे. तर तीर्था म्हणते, पण आजी म्हणाली ना की जोपर्यंत विक्रांतच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही. याचा अर्थ आजीला नक्कीच काहीतरी शंका आली असेल की विक्रांतनेच हे सगळं केलंय. विजया म्हणते, नाही तीर्था बाळा, असं काही नाहीये. मला तर वाटतं आजीशिवाय आपण तो निर्णय घेतला ना म्हणून आजीने असं केलं असेल. तीर्था म्हणते, नाही मॉम, आजी तशी नाहीये की तिच्याशिवाय आपण निर्णय घेतला म्हणून तिने लग्नाला नकार दिला. नक्कीच तिला काहीतरी शंका आली असेल आणि मला भीती वाटतेय. खरंच विक्रांत दोषी ठरला तर, आणि मग माझं त्याच्या लग्नाचं काय होईल? माझं काय होईल? माझ्या भविष्याचं, माझ्या आयुष्याचं काय होईल? विजया ही तिला समजावून सांगते, बाळा, असं काहीच होणार नाहीये. विक्रांत हा निर्दोष आहे. तो निर्दोष आहे म्हणूनच तुझ्या बाबांनी त्याची केस स्वीकारली आहे. जर तो निर्दोष नसता तर तुझ्या बाबांनी ही केस कधीही स्वीकारली नसती, हे तू लक्षात ठेव. आणि ती तीर्थाला शांत करते. पण तीर्था खूप दुःखी असते, ढसाढसा रडू लागते. विजया तिला जवळ घेते आणि शांत करते. हे लग्न मोडलंय, साखरपुडा लांबणीवर पडलाय म्हणून विजयाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे विक्रांत हर्षवर्धनला सांगतो, काका, मी तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाहीये, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. आणि त्या पद्माने माझ्यावर जे आरोप लावले आहेत ना ते बिनबुडाचे आहेत, खोटाडे आहेत. मी तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाहीये, तिचा विनयभंग केलेला नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग लगेचच हर्षवर्धन त्याच्याकडे निरखून पाहत असतो. फ्रेंड्स, हर्षवर्धन हा खूप मोठा वकील आहे. आजपर्यंत त्याने शेकडो हजारो केसेस लढल्या आहेत, अट्टल गुन्हेगारांना पाहिलंय आणि व्यक्तीला पाहताच, त्याला बोलताच त्याला समजतं की समोरचा माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आणि यावेळेस हर्षवर्धनने तीच ट्रिक वापरली. विक्रांतला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं, त्याला प्रश्न विचारले आणि यावरून हर्षवर्धनला सगळं सत्य समजलंय. हर्षवर्धन विक्रांतचं बोलणं झाल्यावर त्याला कॉफी प्यायला देतो आणि म्हणतो, कॉफी पी. आणि तो त्याच्या जागेवरून उठतो आणि आपल्या जागेवर येऊन बसतो. तोपर्यंत तो याच्याकडे पाहतच राहतो आणि विक्रांत कसा वागतोय, कसा बोलतोय, त्याचे हावभाव कसे आहेत, एक्सप्रेशन कसे आहेत, हे सगळं तो बारकाईने पाहतो. विक्रांत कॉफी पित असतो, तो हर्षवर्धनकडे पाहतो आणि स्माईल करतो. हर्षवर्धन सुद्धा स्माईल करतो. विक्रांत पुन्हा कॉफी पिऊ लागतो. हर्षवर्धन मनात विचार करतो, विक्रांत, तुझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे मला. माझं आयुष्य गेलं या कोर्ट कचेरीमध्ये, गुन्हेगारांमध्ये. आणि माणूस तोंडाने जे बोलतो ना त्यापेक्षा त्याचं मौन जास्त बोलत असतं. आणि मी जेव्हा तुला प्रश्न विचारला, तू माझ्यापासून काही लपवलेस तर नाही ना या केसमध्ये, तेव्हा 2 मिनिटं तू काहीच बोलला नाही. तू विचार केला आणि मग तू ठरवून मला उत्तर दिलं. जर तू खरंच काही केलं नसतं ना तर तू लगेच बोलला असता, नाही मी काहीच केलं नाहीये. पण तू 2 मिनिटे वेळ घेतला. याचा अर्थ तू केलंय आणि पद्माने तुझ्यावर लावलेले सगळे आरोप खरे आहेत. तू खरा दोषी आहे. म्हणजे हर्षवर्धनला कळून चुकलंय की विक्रांत हा खरा दोषी आहे. मग आता हर्षवर्धन काय करणार? हर्षवर्धन विक्रांतला वाचवणार का? हर्षवर्धन आपल्या मुलीचं लग्न, तीर्थाचा साखरपुडा या विक्रांत बरोबर करून देणार का? कदाचित हर्षवर्धन असा निर्णय घेईल की प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळं.
प्रोफेशनल लाईफमध्ये तो विक्रांतला वाचवणार, विक्रांतला निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करणार, पण पर्सनल लाईफमध्ये तो तीर्थाचं लग्न विक्रांत बरोबर लावू देणार नाही. कारण हर्षवर्धनला फक्त पैसा प्यारा आहे आणि विक्रांत काय असा पहिला गुन्हेगार नाहीये ज्याला तो सोडवतोय. पैशासाठी हर्षवर्धन काहीही करू शकतो. फक्त विक्रांतचं लग्न तो आपल्या मुलीबरोबर करून देणार नाही एवढं मात्र आता फिक्स झालंय. तर इकडे शौर्य हा तीर्थाच्या चाळीबाहेर जे गणपती बाप्पाचं मंदिर असतं तेथे उभा असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि विचार करतो असं कसं होऊ शकतं. अचानक तीर्थाला पाहायला मुलाकडचे आले आहेत, तिचं लग्न जमणार आहे आणि माता तीर्था माझ्या आयुष्यातून नसेल, हे सगळं कसं होऊ शकतं. शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यात तो सगळं इमॅजिन करतो की जेव्हा ऊर्जाला पाहायला मुलाकडचे आले आहेत तेव्हा काय होईल. त्याला डोळ्यासमोर दिसतं की ऊर्जाला पाहायला मुलाचे आईबाप आणि मुलगा आला आहे आणि पूर्वाने ऊर्जाला सुंदर तयार केलंय. ऊर्जाने छान साडी नेसलीये आणि ती सगळ्यांसाठी चहा घेऊन आलीये. ऊर्जा खूप सुंदर दिसत असते. ती मुलाच्या आईवडिलांना चहा देते आणि ते विचारतात की मुलीने चहा बनवलाय ना. तर ऊर्जा सांगते हो मीच चहा बनवलाय, मला चहा खूप आवडतो. असं ती वेड्यासारखं बोलते. तिचे एक्सप्रेशन वेगळेच असतात आणि हे पाहून पूर्वाला आश्चर्य वाटतं की ऊर्जा असं काय करतीये. आणि मग त्यानंतर ऊर्जा ही नवऱ्या मुलाला चहा देते. नवरा मुलाचं तोंड नाही दाखवलंय. नवरा मुलगा विचारतो अरे मला तर खारी आवडते, खारी कुठे. तर ऊर्जा म्हणते अरे वा तुला सुद्धा खारी आवडते का, मला सुद्धा खारी खूप आवडते. चाय चुई खारी खुरी. आणि आता आपण दोघे आयुष्यभर खारीच खात राहू, एकत्र खारी खाऊ, खूप मजा येईल. आणि ऊर्जाचे एक्सप्रेशनच वेगळे असतात. फ्रेंड्स हा सीन खूप कॉमेडी आहे, तुम्हाला सुद्धा खूप हसू येईल. आणि मुलाच्या आईवडील सुद्धा कॉमेडी असतात. ते म्हणतात आम्हाला तुमची ऊर्जा खूप आवडली आहे, आम्ही तिला पसंत करतोय. आणि मग पूर्वा तिला खांद्यावर पदर घ्यायला सांगते आणि सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगते. ऊर्जा सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि तिचं लग्न जमतं. आणि हे सगळं शौर्य मंदिराबाहेर उभं राहून इमॅजिन करत असतो. सगळं त्याला त्याच्या नजरेसमोर दिसत असतं आणि ऊर्जाचं लग्न जमलं म्हणून तो चांगलाच घाबरतो. मी हे होऊ देणार नाही असा विचार करून तो ऊर्जाला फोन लावतो. ऊर्जा ही कोर्टाबाहेर असते आणि शौर्याचा फोन आलाय हे पाहून ती विचार करते आता मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला फाईल सबमिट करायच्यात, नाहीतर मी फोन उचलला असता. तसंही मी त्याचा आता फोन उचलला नाही तर त्याला असं वाटेल की मी त्याच्याशी बोलत नाहीये, त्याला इग्नोर करतेय, त्याचा फोन उचलत नाहीये. जाऊ दे मी त्याला जाऊन भेटते आणि डायरेक्ट सरप्राईज देते असा विचार करून ऊर्जा त्याचा फोनच उचलत नाही. त्यामुळे शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो आणि त्याचा विश्वास बसतो की आता माझं काही खरं नाही, ऊर्जाचं लग्न जमणार आणि माझी प्रेम कहाणी ही अधुरीच राहणार. पण मी असं होऊ देऊ शकत नाही असा विचार करून तो लगेचच कुमुदिनीला कॉल लावतो. कुमुदिनी फोन उचलते तर शौर्य म्हणतो आजी खूप वाईट घडलंय. कुमुदिनी घाबरून विचारते काय घडलंय. शौर्य सांगतो ऊर्जाला पाहायला मुलाकडचे येणारे तिचं लग्न जमलंय. हे ऐकून कुमुदिनीला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते असं कसं अचानक मुलाकडचे पाहायला आले आणि लग्न जमलं. शौर्य सांगतो मला सुद्धा तेच कळत नाहीये, असं कसं अचानक झालं. काल ती मला इग्नोर करत होती, मला भेटायला नाही म्हणाली, माझे फोन नाही उचलले. तेव्हाच मला संशय आला होता की काहीतरी चुकीचं घडणार आहे आणि आज मला कळालंय तिला मुलाकडील पाहायला आले आणि तिचं लग्न सुद्धा जमणार आहे. आता मी काय करू आजी. तर आजी त्याला सांगते आधी तू शांत हो. शौर्य म्हणतो माझे तर हातपायच गळाले आहेत, माझ्या अंगात त्राणच नाही राहिले. तेव्हा आई त्याला समजावून सांगते शौर्य तू आधी शांत हो आणि मी जसं सांगते ना तसं कर. शौर्य म्हणतो ठीक आहे काय करायचं मी. तर कुमुदिनी त्याला सांगते तू ऊर्जा जेथे कोठे असेल तिला भेटायला जा आणि तिला सांग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो आजी तू हे काय बोलतेयस, मला नाही जमणार. तर आजी त्याला समजावून सांगते शौर्य आज तू म्हणतोयस की मला नाही जमणार, पण उद्या जर ऊर्जाचं लग्न झालं किंवा लग्न जमलं आणि ती तुला भेटली आणि तेव्हा ती तुला म्हणाली की माझं तर तुझ्यावर प्रेम होतं, तू मला एकदा विचारायला हवं होतं, मी तेव्हा तुला होकार दिला असता, तेव्हा तिला किती पश्चाताप होईल, तुला किती त्रास होईल आणि तुझ्या मनात हा गिल्ट राहू नये यासाठी आज तुझ्या मनातलं सगळं ऊर्जाला सांगून टाक की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पुढचं पुढं पाहू काय होतं ते. तिने जरी तुला नकार दिला तर तो विचार आपण नंतर करूया, आता तू एवढं काम कर. शौर्य म्हणतो ठीक आहे आजी मला हे पटलंय,
मी आत्ताच्या आत्ता ऊर्जाला शोधतो आणि तिला आय लव्ह यू म्हणतो. आजीला आनंद होतो. शौर्य हा लगेचच गणपती बाप्पासमोर हात जोडतो आणि म्हणतो, बाप्पा आज माझी ना खूप मोठी परीक्षा आहे आणि मला आता ऊर्जाला आय लव्ह यू म्हणावंच लागेल, नाहीतर माझी प्रेम कहाणी अधुरीच राहून जाईल. तो मंदिरातून बाहेर पडणार इतक्यात ऊर्जा त्याला तर तो सांगतो, हो मी खूप टेन्शनमध्ये, आज मला सगळं सांगावं लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही. पण चहावाल्याला काही कळत नाही. तो जाऊ लागतो तेवढ्यात त्याला ऊर्जा दिसते आणि तो म्हणतो, पहा ऊर्जा मॅडम सुद्धा आल्या. ऊर्जाला पाहून शौर्य आणखीनच टेन्शनमध्ये येतो. ऊर्जा सुद्धा त्याच्यासमोर खूप टेन्शनमध्ये असल्याचं दाखवते. हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा ऊर्जा ही शौर्यला विचारते, शौर्य तू चहाची ऑर्डर दिली का, खारी मागवली का? तर शौर्य हा म्हणतो, हो हो चहा आणि खारी दोन्ही आलंय. आणि तेवढ्या चहावाला आणखीन एक चहा खारी आणून देतो आणि शौर्य आपलं तत्वज्ञान सांगू लागतो. ऊर्जा तू पाहिलेस का, हा चहा आणि ही खारी एकमेकांपासून किती वेगळे आहेत, पण जेव्हा आपण ही खारी या चहामध्ये बुडवतो तेव्हा ते एकमेकाला एकरूप होतात, समरूप होतात आणि त्यांना कधीही वेगळं केलं जाऊ शकत नाही. ऊर्जाला काही कळतच नाही. ऊर्जा म्हणते, तुला अजून चाय खारी खायची का, थांब, आण दे चहा खारी, असं म्हणून ती चहावाल्याला बोलवते. चहावाला तिला आणखीन चहा खारी आणून देतो. शौर्यला समजतं ही फक्त नावाचीच वकील आहे, ही बुद्धू आहे, हिला काही कळत नाही. आणि ऊर्जा मात्र आनंदात चहा खारी खात असते. तेव्हा शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा आपण दोघे सुद्धा या चहा खारीसारखे एकरूप होऊन जाऊ, समरूप होऊन जाऊ. पण ऊर्जाच्या दिमागची बत्ती अजून सुद्धा जळत नाही, तिला काहीच कळत नाही. ती विचारते, शौर्य तुला पुन्हा एकदा मी खारी खाऊ घालू का, खारी कशी खायची ते समजावून सांगू का? तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, कसं आहे ना, ही जी खारी आणि हा जो चहा आहे हे कसे एकरूप होतात तसं आपण दोघांनी एकरूप व्हायला हवं. पण ऊर्जाची ट्यूब अजून सुद्धा पेटत नाही. तिला शौर्य काय बोलतोय तेच कळत नाही. ऊर्जा विचारते, शौर्य तुला काय बोलायचंय? तर शौर्य म्हणतो, हे पहा हा चहा आहे, ही खारी आहे. आता ही खारी या चहात बुडवली की कशी एकरूप झाली ही खारी, तशी आपण दोघे एकरूप होऊ, म्हणजे आपण दोघे कायम समरूपच राहू. आपण दोघे वेगळे आहोत हे कोणाला कळणारच नाही. पण ऊर्जाला अजून सुद्धा काही कळत नाही आणि शौर्य विचार करतो, नाही आता खूप झालं, आता शेवटी सांगावंच लागेल. आणि तो ऊर्जाला म्हणतो, आय लव्ह यू. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, काय बोललास तू? शौर्य परत म्हणतो, ऊर्जा आय लव्ह यू. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, अचानक हे काय बोलतोयस तू? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा अचानक नाही, ज्या दिवसापासून मी तुला पाहिलंय ना त्या दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडलोय. मला तू खूप आवडते. तुझं वागणं, बोलणं, दिसणं, तू गरिबांना, अन्याय झाल्यांना मदत करते, किती चांगल्या मनाची आहेस तू. मी तुझ्या प्रेमात पडलोय आणि मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचंय. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही की शौर्य चक्क तिला आय लव्ह यू म्हणतोय. आणि शौर्य हा चक्क आपल्या हातातली चहाची खारी तिला दाखवतो आणि म्हणतो, जशी ही चहा आणि खारी एकरूप होईल ना तसं आपल्याला एकरूप व्हायचंय आणि त्यानंतर आपण आयुष्यभर हे सुपर हेल्दी फूड खात राहू. मला आयुष्यभर तुझ्याबरोबर ही चहा खारी खायची आहे. ऊर्जाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही आणि तिच्या हातातून चहाचा ग्लास खाली पडतो. ती शौर्यकडे आश्चर्याने पाहत असते. शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा हवं तर तुला जेवढा वेळ घ्यायचा असेल तेवढा वेळ घे, पण हे गोष्ट मात्र खरी आहे की तू दुसरं लग्न करू नकोस. तुला आज पाहायला मुलाकडचे येणार आहेत ना, त्यामुळे मी तुला आधीच सांगून टाकितलंय की माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऊर्जाला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, मला पाहायला कुणी येणार नाहीये आणि लग्नाचा विषय कुठून आला? मी काही लग्न करणार नाहीये. शौर्य म्हणतो, अरे वा, हे तर खूप छान झालं. मग आपण ना आपल्या घरच्यांना सांगून टाकूया, मस्त दोघे लग्न करूया आणि मग एकत्र केसेस लढूया आणि एकत्र ॲफिडेव्हिटची कामं करू, एकत्र चायची खारी खारी खाऊ, एकदम भारी होईल. ऊर्जा ही काहीच बोलत नाही आणि शौर्यला म्हणते, शौर्य मला तुला अजून उत्तर देता येत नाही, मला थोडा वेळ हवाय. ती जाऊ लागते तर शौर्य तिचा हात पकडतो, पण ऊर्जा त्याच्या हातातून हात सोडून घेते आणि तेथून निघून जाते. शौर्यला कळतच नाही की आता ऊर्जा काय उत्तर देईल आणि त्याच्या प्रपोजलला ती होकार देईल की नाही. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि शौर्य हा ऊर्जा इतक्या लवकर आय लव्ह यू म्हणेल असं आपल्याला वाटलं नव्हतं, पण शेवटी हा ट्विस्ट आलाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू.
ऊर्जा ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाईल आणि गणपती बाप्पालाच प्रार्थना करेल की आता तूच मला मार्ग दाखव, मी शौर्यला काय उत्तर देऊ. आणि तेवढ्यात तेथे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या पोहोचणार आणि काव्या ही आता ऊर्जाला मार्गदर्शन करणार आहे. तर इकडे शौर्य हा धुंदीत रस्त्यावरून चालत असेल की आता ऊर्जा मला होकार देईल की नाही, आणि त्याचं रस्त्यावर लक्षच नसेल. मोठमोठे टेम्पो हे शौर्याच्या आजूबाजूने जात असतील आणि तेवढ्यात शौर्याचा एका मोठ्या टेम्पो बरोबर ॲक्सिडेंट होणार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील नंदिनी तेथे पोहोचणार आणि ती शौर्याचा जीव वाचवेल. आणि मग जीवा सुद्धा तेथे येईल आणि नंदिनीवर चिडून म्हणेल, काय करतेस तू, आत्ता तुझा ॲक्सिडेंट झाला असताना. तर लगेचच शौर्य म्हणेल, ए जीवा, तिचा नाही माझा ॲक्सिडेंट झाला असता, तिने तर मला वाचवलंय. म्हणजे जीवा आणि शौर्य हे दोघे बेस्ट फ्रेंड असणार आहे. म्हणजे एकूणच या मालिकेत आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे कलाकार येणार आहेत आणि ऊर्जा आणि शौर्याच्या प्रेम कहाणीमध्ये जे मोठे अडसर असतील हे सगळे दूर करतील एवढं मात्र नक्की. काव्या ही ऊर्जाला समजावून सांगेल आणि मग नंदिनी आणि जीवा हे शौर्याला समजावून सांगतील आणि मग त्यांचा संसार सुखाचा होईल. दोघे सुद्धा एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.